नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये अनुदानित शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत। जाहिरात क्रमांक 1, दी मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर। ॲड्रेस 1447C लक्ष्मीपुरी दसरा चौक कोल्हापूर। मित्रांनो, शिक्षण संस्थेचे नाव आहे दी मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित। या संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर। ॲड्रेस दिला आहे 1447C लक्ष्मीपुरी दसरा चौक कोल्हापूर। शिक्षक पाहिजेत। या शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यात येत आहे। सन 2025 ते 2026 या शैक्षणिक वर्षासाठी खालीलप्रमाणे पदे भरण्याची आहेत। म्हणजे शैक्षणिक सत्र 2025-26 करिता खाली दिलेले पद भरती करण्यात येत आहे। तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी बुधवार दिनांक 26 मे 2025 पर्यंत आपला अर्ज बायोडाटासह खालील पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाने पाठवावा। उमेदवारांनी जे इच्छुक उमेदवार आहे, पात्र उमेदवार, अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज बुधवार दिनांक 26 मे पर्यंत अर्ज बायोडाटासह स्वतः किंवा पोस्टाने शाळेमध्ये पाठवायचा आहे किंवा नेऊन द्यायचा आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक, पद, विषय, शैक्षणिक पात्रता, अनुदान, प्रकार। अनुक्रमांक 1, पद किंवा पदाचे नाव CHB प्राध्यापक म्हणजेच क्लॉक आवर बेसिस प्राध्यापक। विषय दिले आहे इंग्रजी, इतिहास, भूगोल, उर्दू, मराठी माध्यम। शैक्षणिक पात्रता MA BEd। तर MA BEd ही शैक्षणिक पात्रता आहे या दिलेल्या विषयाकरिता। अनुदान प्रकार अनुदानित करता हे सर्व विषय अनुदानित तत्वावर हे सर्व विषय या ठिकाणी या विषयाकरिता CHB प्राध्यापक भरण्यात येत आहे अनुदानित तुकडीवर। त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, पद किंवा पदाचे नाव अर्धवेळ CHB प्राध्यापक। विषय आहे फिजिक्स, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, मॅथ्स, गणित, बायोलॉजी, जीवशास्त्र, मराठी, इंग्रजी आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। या विषयांकरिता शैक्षणिक पात्रता दिली आहे MSc BEd किंवा MA BEd किंवा MCA किंवा MCS किंवा MCM ही सर्व शैक्षणिक पात्रता दिलेल्या विषयाकरिता आहे। आणि अनुदानाचा प्रकार आहे विना अनुदानित तत्वावर हे सर्व विषय या ठिकाणी शिकवण्याकरिता अर्धवेळ किंवा CHB प्राध्यापक भरती करण्यात येत आहे। त्यानंतर अनुक्रमांक 3, पद CHB किंवा अर्धवेळ। विषय आहे MA इंग्रजी, MA इतिहास, दोन्ही विषयामध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण। तर यामध्ये पर्सेंटेजची अट दिली आहे MA इंग्रजीमध्ये झालेलं असावं, MA इतिहास या विषयामध्ये उमेदवारांनी केलेलं असावं आणि या दोन्ही विषयामध्ये इंग्रजी आणि इतिहास या विषयांमध्ये 50% गुणांसह उमेदवार उत्तीर्ण असायला पाहिजे। शैक्षणिक पात्रता MA BEd। अनुदानाचा प्रकार आहे अनुदान प्रकार अनुदानित। त्यानंतर अनुक्रमांक 4, पद किंवा पदाचे नाव इयत्ता 1 ते इयत्ता 8वी शिक्षक। तर इयत्ता 1 ते इयत्ता 8वी पर्यंत शिक्षक भरती करण्यात येत आहे। विषय आहे सेमी इंग्रजी सर्व विषय। सेमी इंग्रजी माध्यमाकरिता सर्व विषय शिकवण्याकरिता इयत्ता 1 ते 8वी करिता शिक्षक नेमण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता आहे HSC DEd 12वी DEd। त्यानंतर BSc BEd इंग्रजी माध्यम म्हणजे HSC DEd चालेल किंवा BSc BEd इंग्रजी माध्यम। अनुदान प्रकार संस्था मानधन तत्वावर या जागा भरण्यात येत आहे इयत्ता 1 ते इयत्ता 8वी शिक्षकाची पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। इन्फॉर्मेशन सूचना याकरिता ॲड्रेस दिला आहे खाली 1447C वार्ड मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक कोल्हापूर। मा रफिक हारुनसो शेख चेअरमन शालेय समिती नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर। जाहिरात क्रमांक 2, शिक्षक पाहिजेत। ज्ञानसंस्कार फाउंडेशन चोकाक या संस्थेच्या शासन मान्यताप्राप्त मराठी माध्यम गुरुकुल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज चोकाक या शाळेमध्ये प्राथमिक ते माध्यमिकसाठी खालील जागा त्वरित भरण्याचे आहेत।
मित्रांनो, शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे ज्ञानसंस्कार फाउंडेशन चोकाक. या संस्थेच्या वतीने संचालित विद्यालयाचे नाव दिले आहे गुरुकुल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज चोकाक. या शाळेमध्ये प्राथमिक ते माध्यमिक विभागासाठी शिक्षकाच्या जागा त्वरित भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1. शैक्षणिक पात्रता आहे MA/BA BEd. विषय किंवा पदाचे नाव आहे मुख्याध्यापक 5 वर्ष अनुभव. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 2. शैक्षणिक पात्रता BA/BSc/MA/MSc BEd. म्हणजेच BA BEd चालेल, BSc BEd चालेल, MA BEd चालेल किंवा MSc BEd चालेल. ही शैक्षणिक पात्रता या दिलेल्या विषयाकरिता आहे. विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान म्हणजे सायन्स, गणित, मॅथमॅटिक्स, इतिहास, भूगोल. आणि पदसंख्या आहे प्रत्येकी 1 जागा. म्हणजेच या ठिकाणी 7 विषय दिले आहे, तर प्रत्येकी 1 जागा 7 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक 2मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 3. शैक्षणिक पात्रता आहे BA किंवा HSc DEd. म्हणजेच BA DEd चालेल किंवा 12वी DEd. विषय सर्व विषय. पदसंख्या एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4. शैक्षणिक पात्रता आहे BA किंवा MA किंवा BPed. विषय आहे किंवा पदाचे नाव क्रीडा शिक्षक, मलखांब, योगा इत्यादी 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5. शैक्षणिक पात्रता BSc. पदाचे नाव प्रयोगशाळा परिचारक. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 6. शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी. विषय किंवा पदाचे नाव शिपाई/ड्रायव्हर. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 7. शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी. पदाचे नाव मदतनीस. मदतनीस या पदाच्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे प्लस एक झेरॉक्स संचासह स्वखर्चाने मुलाखतीस गुरुकुल विद्यालय चोकाक. ॲड्रेस गुरुकुल विद्यालय चोकाक, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी रविवार दिनांक 25/5/2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता उपस्थित राहावे. विना अनुदानित विभागासाठी TET उत्तीर्ण असणे आवश्यक. शिक्षक भरतीचा अंतिम निर्णय संस्थेचा राहील. उमेदवारांना या ठिकाणी स्पष्ट सूचना दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे म्हणजेच सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर प्लस त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक झेरॉक्स संच स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण आहे गुरुकुल विद्यालय. ॲड्रेस चोकाक, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी उमेदवारांनी ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक झेरॉक्स संचासह स्वखर्चाने मुलाखतीला इंटरव्ह्यूला दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचायचे आहे. तारीख दिली आहे 25 मे 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता उमेदवारांना या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. ठिकाण दिले आहे गुरुकुल विद्यालय चोकाक, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आणि विना अनुदानित विभागासाठी TET उत्तीर्ण असणे आवश्यक. म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असणे बंधनकारक आहे विना अनुदानित विभागासाठी. त्यानंतर आहे शिक्षक भरतीचा अंतिम निर्णय संस्थेचा राहील. कोणत्याही पदासाठी शिक्षक भरती करण्यात येत आहे, या शिक्षकाच्या भरतीचा अंतिम निर्णय संस्थेला राहणार आहे. अध्यक्ष ज्ञानसंस्कार फाउंडेशन चोकाक. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.